आ राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय 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 राजा राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय माधवानंद महाराज की जय गुरुपौर्णिमा गुरुतत्वाचे महात्म्य वेद गीता ज्ञानेश्वरी आणि संत वाङ्मयातील गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः माऊली आज आहे गुरुपौर्णिमा यालाच व्यास पौर्णिमा असे म्हणतात गुरुतत्वाचे बीज काय गुरु म्हणजे काय गुरुचं महात्म्य काय आणि गुरुचं महात्म्य वेद गीता म्हणजे भगवद्गीता ज्ञानेश्वरी आणि इतर संत वाङ्मयातील काय नेमकं स्थान आहे गुरुला किती महत्व आहे संतांनी गुरूंना किती महत्व दिलं ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या गुरुला निवृत्तीनाथांना किती महत्व दिलं किती त्यांना ओळखलं आणि गुरुकडून काय घेतलं आणि गुरुला काय दिलं भगवद्गीतेमध्ये गुरुचं महत्व काय आहे आणि वेदामध्ये सुद्धा गुरुचं महत्व आणि महात्म्य काय आहे हे आज आपण बघणार आहोत आणि म्हणून सुरुवातीला बघूया की गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरु हेच ब्रह्मा विष्णू आणि महेश तेच साक्षात परब्रह्म स्वरूप ईश्वर आहे अशा श्री गुरूंना माझा नमस्कार असतो या गुरुपौर्णिमेला दुसरं नाव आहे आषाढ पौर्णिमा आणि हीच आहे व्यास पौर्णिमा महर्षी वेद व्यासांनी वेदांचं विभाजन केलं त्यांनी महाभारत ब्रह्मसूत्रे पुराणे निर्माण केली कारण व्यासो उच्छिष्ट जगत सर्व अशा पद्धतीनं व्यास व्यासांनी जे सांगितलं ते सर्व ऋषींनी सर्व मुनींनी आणि आपण सुद्धा स्वीकारलेलं म्हणून आज आपल्याला महर्षी वेद व्यासांनी वेदांचं कशा प्रकारे विभाजन केलं महाभारतामध्ये त्यांनी काय सांगितलं गुरुविषयी ब्रह्मसूत्रामध्ये काय सांगितलेलं आहे पुराणामध्ये व्यासांनी आणि इतर ऋषींनी काय सांगितलेलं आहे या सगळ्यांचा आपण आज उहापोह करणार आहोत आणि म्हणून आजचा दिवस गुरुपूजनाचा दिवस आहे गुरूंचं पूजन गुरुचं आपण सालंकृत अशा पद्धतीचं
गुरु जवळ नसतील तरी मानस पूजन त्यांचं आपण पूजन करतो. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, "म्हणून जाणिते गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती." याचा अर्थ असा आहे, की झाडांच्या मुळांना पाणी घातले, की सर्व फांद्या तृप्त होतात. त्याचप्रमाणे गुरुभक्ती केली, की सर्व देवांना ती गुरुभक्ती प्राप्त होते आणि जीवन सफल होते. भगवद्गीतेमध्ये गुरुतत्वाचा जो उहापोह केलेला आहे, त्याबद्दल आपल्याला थोडी इथं उद्धृत करता येईल. तो श्लोक असा आहे, "तत्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः." गीतेच्या 4थ्या अध्यायातला हा 34वा श्लोक आहे. याचा अर्थ असा आहे, की नम्रतेने, सेवाभावाने आणि योग्य प्रश्नांनी गुरुकडे जा आणि गुरुकडे गेल्यानंतर गुरु तत् तत्वज्ञानी गुरु तुम्हाला आत्मज्ञान देतील, आत्मज्ञान प्राप्त करून देतील. आता याचा जर दाखला आपल्याला घ्यायचा असेल, तर आपण अर्जुनाकडे धनुष्य होतं, पराक्रम होतं, विद्वत्ता होती. तो एकबाणी होता आणि त्याला गुरु द्रोणाचार्यांनी सर्व विद्या पारंगत केलेलं होतं. पण युद्धभूमीवर तो गोंधळून गेला. जेव्हा त्यांनी सांगितलं, की हे श्रीकृष्णा, कारण श्रीकृष्ण हा त्याचा रथाचा सारथी होता. हे भारद्वाजा, हे भगवंता, आता मला युद्ध कुणाशी करायचं आहे, हे बघण्यासाठी तू माझा हा जो रथ आहे, तो दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा कर. आणि तिथे नेऊन उभा केल्यानंतर त्यांनी बघितलं समोर, की पितामह भीष्म यांच्याशी युद्ध करायचं आहे. गुरु द्रोणाचार्य यांच्याशी युद्ध करायचं आहे. आपले जे आजोबा आहेत ते धृतराष्ट्र, आपले जे काका आहेत ते धृतराष्ट्र यांच्याशी युद्ध करायचं आहे. चुलत भाऊ जो आहे दुर्योधन, याच्याशी युद्ध करायचं आहे. या सगळ्यांशी युद्ध करून त्यांना मारून मला जे राज्य मिळवायचं आहे ते मिळून मी काय करणार? आणि आपल्याच माणसाचं रक्त सांडून मला काय साध्य होणार? म्हणून त्याने स्वतःचं गांडीव फेकून दिलं आणि तो हतबल अवस्थेमध्ये, विदग्ध अवस्थेमध्ये त्या ठिकाणी शांत बसला. तो गोंधळून गेला. युद्धभूमी आहे, समोर आपले शत्रू आहेत. त्यांना मारण्याच्या वेळी तो आधी विदग्ध होऊन अवस्थेमध्ये शांतपणे खाली बसला. तेव्हा श्रीकृष्ण गुरु बनले. ज्ञान नसल्याने नव्हे, तर योग्य मार्गदर्शन नसल्याने मनुष्य अडतो आणि म्हणून त्यावेळी तो मायेमध्ये बद्ध झाला. अर्जुन हा मायेमध्ये बद्ध झाला आणि या मायेमध्ये तो अडकल्यामुळे त्याला समोरच्या आपले सर्व आप्तेष्ट आहेत ते दिसू लागले आणि कर्तव्यापासून तो पदच्युत झाला. श्रीकृष्णाने त्याला जर मार्गदर्शन केलं नसतं त्यावेळी गीता सांगून, तर तो हतबल अवस्थेमध्ये त्याच ठिकाणी तो परास्त झाला असता आणि कौरवांचा विजय झाला. पण श्रीकृष्णाने त्याला सावरलं. त्याला ज्ञान नसल्याने नव्हे, तर योग्य मार्गदर्शन त्याला केलं आणि हा सुद्धा गुरु, की जो आपल्याला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करतो. दत्तात्रेयांना 25 गुरु होते. त्यांनी प्रत्येक गुरुकडून काही ना काहीतरी विद्या ग्रहण केली. त्यांनी गाईला गुरु केलं, त्यांनी कुत्र्यांना गुरु केलं, त्यांनी मलंगाला गुरु केलं आणि ते शिकत राहिले. ज्ञानेश्वरीतील गुरुमहिमा, ज्ञानेश्वरीच्या प्रारंभीच माऊलींनी गुरूंना वंदन करून सांगितलेलं आहे. निवृत्तीनाथ हे
ज्ञानदेवांचे गुरु आहेत आणि ते त्यांचे वडील बंधू देखील आहेत. ते गुरूंना म्हणतात की जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. हे गुरुराया, तुम्ही शुद्ध, उदार आणि अखंड आनंद वर्षाव करणारे आहात. बघा, निवृत्तीनाथ आहेत. निवृत्तीनाथ हे त्यांनी दीक्षा दिली होती ज्ञानदेवांना आणि ज्ञानदेवांनी आपल्या वडील बंधू निवृत्तीनाथांना गुरु मानून गुरुतत्वाचं रोपण त्या ठिकाणी केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जीवनाची नौका आणि आपल्या जीवनाचं कार्य पुढे चालू ठेवलं. ते पुढे म्हणतात की मजर धई सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरू म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. माझ्या हृदयात सद्गुरू आहेत, त्यांनी मला संसार सागरातून तारला आहे आणि अशा या सद्गुरूंना मी विनम्र भावे प्रणिपात करतो. आणि अशा पद्धतीचं गुरु हे दोनच अक्षर आहेत, पण गुरुला जीवनामध्ये प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक योग्याच्या जीवनामध्ये अनन्य साधारण महत्व. मग गुरु म्हणजे काय? तर गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे नाश करणे. गुरु म्हणजे जीवनात आलेला अंधकार, अज्ञानाचा अंधकार नाश करणारा आणि प्रकाशाकडे नेणारा. प्रकाश म्हणजे ज्ञान देणार, असा हा अंधारातून नाश करून, अंधाराचा नाश करून प्रकाशाकडे नेणारा म्हणजे अज्ञानातून ज्ञाताकडे नेणारा, जो अज्ञानरूपी अंधार दूर करतो आणि आपल्याला स्वच्छ असे पारदर्शक असं वातावरण निर्माण करून तो त्या पद्धतीनं आपल्याला योग्य असं मार्गदर्शन करतो, तो गुरु. सूर्य उगवल्यावर अंधार राहतो का हो? कारण सूर्यदेवानी भास्करांनी कधी अंधार बघितलाच नाही. कारण अंधार हा कधी असतो? जेव्हा सूर्य मावळलेला असतो, जेव्हा सूर्य आकाशात नसतो, निशिदिनी म्हणजे रात्रीच्या समयी अंधार असतो. पण दिनकरांचा पूर्व दिशेला प्रकाश पडला की अंधार नाहीसा होतो, भ्रम संपतो, भीती संपते, अहंकार संपतो. हे सगळं केव्हा होतं? तर दिन उगवल्यानंतर. म्हणजेच गुरु आल्यानंतर देखील हेच तत्व आपल्या जीवनामध्ये निर्माण होतं. गुरु आपल्या जीवनात आले की आपल्या अनंत अशा भ्रमाचं निरसन होतं, अंधकार नाहीसा होतो, भीती नाहीशी होते. आपण कशासाठी या जीवनात आलो, आपलं ध्येय काय आहे, आपण काय करणार आहोत, आपलं जीवन म्हणजे काय, जीवन तत्व म्हणजे काय, आपल्याला काय शिकायचं आहे, आपल्याला काय इतरांना शिकवायचं आहे, आपल्याला कसं वागायचं आहे, हे सगळं सगळं आपल्याला कोण शिकवतं? तर गुरु शिकवतो. त्यावेळेस आपल्या जीवनातला भ्रम, भीती, अहंकार हे सगळं नष्ट होतं आणि हे सगळं झाल्यानंतर गुरुला आपण अनन्य भावाने जेव्हा शरण जातो, तेव्हा गुरु सगळी जळमट दूर करतात आणि आपल्याला भास्कराचे सारखे तेज देतात. म्हणजे ज्याप्रमाणे भास्कर आला की सगळी पृथ्वी प्रकाशमय होते. पृथ्वीच कशाला, पूर्ण भूमंडळ प्रकाशमय होतं. एवढी ताकद त्या भास्करामध्ये म्हणजे सूर्यामध्ये आहे. अंधकाराचा नाश तर होतोच होतो, पण सर्व सजीव सृष्टी ही एका नव्या रूपानं, नव्या आनंदानं जगायला सिद्ध होते. आणि आपण बघतो की गुरुचं महात्म्य अनन्य साधारण आहे. कबीरांच्या गुरुचं महात्म्य त्यांनी त्यांच्या वाणीमधून व्यक्त केलेलं आहे. त्यांच्या दोह्यामधून त्यांनी ते सांगितलेलं आहे. ते म्हणतात, गुरु गोविंद दो खडे काके लागू पाय बल बलिहारी गुरु आपणे गोविंद दियो बताय. गुरु आणि गोविंद दोघे जर समोर उभे असतील, म्हणजे गुरु आणि ईश्वर जर समोर उभे असतील,
तर प्रथम कुणाला नमस्कार करायचा? तर देवाला नाही करायचा. प्रथम गुरुला नमस्कार करायचा आणि नंतर मात्र गोविंदाला तो आपोआप पोहोचतो. तुम्ही नाही केला तरी. कारण गुरु हे गोविंदाशी म्हणजे भगवंताशी एकरूप झालेले असतात. आधी गुरु आणि मग ईश्वर. आपण केलेली सेवा ज्याप्रमाणे पुंडलिकाने मायबापाची सेवा केली, ती गुरुला प्राप्त झाली म्हणजे ईश्वराला प्राप्त झाली. आणि स्वतः भगवंत आधी अ, जटाधारी शंकर त्या ठिकाणी आले. त्यांनी वापस पाठवलं. त्यानंतर शंकराने जाऊन ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेव आले, तेही वापस गेले. मग साक्षात वैकुंठवासी श्री विष्णू आले आणि त्यांनी सांगितलं, की "अरे मी तुझ्यावर तुष्टलो रे बाबा." ते म्हणे, "मी तुमची भक्ती केलीच नाही कधी. तर तुम्ही मला प्रसन्न कसे झाले?" त्यांनी सांगितलं, "तू जे आई-वडिलांची सेवा करतो ना, तुझ्या आई-वडिलाला रात्रंदिवस तुझी त्यांची तन, मन, धनानं सेवा करतो ती आम्हाला प्राप्त होते आणि म्हणून आम्ही संतुष्ट होऊन तुझ्याकडे आलो आहोत. वर माग, काहीतरी माग. आई-वडिलांच्या आरोग्याविषयी माग काहीतरी." त्याने आईला विचारलं, वडिलांना विचारलं. ते म्हणले, "आमच्यासाठी ईश्वराला दुखावू नको." आणि मग पुन्हा ते आले आणि म्हणाले, की "अरे काहीतरी माग बाबा." ते म्हणले, "माझी सध्या" पुंडलिक म्हणला, "माझी सध्या आई-वडिलांची सेवा चालू आहे. ती वीट फेकली जाणं आणि या विटेवर उभा राहा, जोपर्यंत माझी आई-वडिलांची सेवा पूर्ण होत नाही." म्हणून ते पुन्हा एक पुढे म्हणतात, संत कबीर म्हणतात, "सब धरती कागद करू, लेखणी सब बनराय, सात समुद्र की मसी करू, गुरु गुण लिखान जाय, गुरु गुण लिखान जाय, गुरु गुण लिखान जाय." संपूर्ण पृथ्वी कागद झाली आणि जंगलातील सर्व वृक्ष लेखणी जरी केले, 7 समुद्र शाही झाली, तरी गुरुचे गुण आपण घेऊन संपणार नाही. गुरु हा कल्पतरू आहे. गुरु हा साक्षात आपल्या जीवनाचा उद्धार करता आहे. ज्याप्रमाणे आपण नावेमध्ये बसतो ना, आपल्याला पोहणं येवो अगर न येवो, आपल्याला फक्त तिथे बसायचं आहे आणि वल्हवणारा जो आहे, तो बरोबर नाव वल्हवतो आणि आपल्याला इप्सित आहे त्या ठिकाणी तो नेऊन आपल्याला पोहोचवतो. आपल्याला काही करावं लागलं का? नाही. तसं विश्वास कुणावर टाकला होता आपण? पूर्णतः त्या वल्हवणाऱ्या नावेकऱ्यावर. तसं आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय येतं बरं? आणि म्हणून आपण आपल्या जीवनाचा सर्व भाग, सर्व काही विश्वास, दृढ विश्वास त्या गुरूवर टाकायचा आणि गुरु ज्या पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन करतात, त्या पद्धतीनं आपण चालायचं आणि आपल्या जीवनाचं कल्याण साधून घ्यायचं. संत तुकाराम महाराज म्हणतात एका ठिकाणी, "सद्गुरु वाचूनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी." सद्गुरु वाचूनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. म्हणजे काय? तर सद्गुरूशिवाय जीवनाचा खरा मार्ग नाही. आणि म्हणून आम्ही काय करायला पाहिजे? तर आम्ही आधी सद्गुरूचे पाय धरायला पाहिजे, त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला पाहिजे, त्यांची सेवा करायला पाहिजे. गुरुचं तत्व, गुरुचं महत्व आजच्या दिनी आपण फक्त जाणतो, सांगतो, बोलतो, ऐकतो. पण वर्षानुवर्ष गुरु म्हणजे काय? हे आम्ही समजून घेत नाही. गुरु तत्वाचं बीज आमच्या मनामध्ये, आमच्या आत्म्यामध्ये अ, अंतर्भूत झालं पाहिजे. गुरु म्हटलं, की आम्ही लगेच एकदम नतमस्तक झालो पाहिजे. गुरुगीतेमध्ये गुरुगीतेत महिमा सांगितलेला आहे. कुणाचा? तर गुरुचा. ध्यानमूलं गुरुर्मूर्तिः, पूजामूलं गुरुर्पदम्, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम्.
मोक्षमूलं गुरुर्कृपा. मोक्षमूलं गुरुर्कृपा. ज्ञानाचे जे मूळ आहे, गुरुचे स्वरूप आहे. पूजेचे मूळ गुरुचे चरण आहे. मंत्राचे मूळ हे गुरुचे वचन आहे आणि मोक्षाचे मूळ ही गुरुची कृपा आहे. अशा प्रकारचं गुरुगीतेमध्ये गुरुविषयी ध्यानाचे मूळ गुरुचे स्वरूप म्हणजे काय? तर आपण बाकीच्या देवाचं कोणाचं चिंतन करा अथवा न करा. पण दररोज तुमच्या गुरुचं चिंतन, त्यांचं ध्यान, त्यांचं मनन, त्यांचं चिंतन, त्यांचा उपदेश आपण ऐकला पाहिजे. मनातल्या मनात तो चिंतन केला पाहिजे. त्यांची वाणी आपण श्रवण केली पाहिजे. कीर्तनातून, भजनातून त्यांचे गुण वर्णन केले. पूजेचे मूळ गुरुचे चरण. आपण सगळ्या देवांची पूजा केली, दररोज करतो. पण गुरुला मात्र विसरतो, तर त्या पूजेला काहीही अर्थ नाही. मंत्राचे मूळ गुरुचे वचन आहे. खूप आपण जप केला, रात्रंदिवस जप केला आणि गुरुनं जे वचन दिलं ते विसरून गेलो, तर त्या याला मंत्राला, त्या जपाला काही अर्थ नाही. आणि मोक्षाचे मूळ गुरुची कृपा आहे. जर तुम्हाला मोक्ष मिळवायचा असेल, तर गुरु कृपा झाली पाहिजे. एकदा काय झालं, की संदीपक नावाचा एक शिष्य गुरु सांदीपनी ऋषीचा होता आणि यांनी सांगितलं, की "बाबा रे, आता येत्या काळामध्ये मला महारोग होणार आहे. माझ्या शरीरामध्ये कृमी, कीटक होणार आहेत आणि अशा पद्धतीमध्ये अशा या 12 वर्ष मी या रोगानं पीडित राहणार आहे. त्यावेळी मी काशी येथे जाणार आहे आणि काशी येथे आश्रमात राहून मी त्या ठिकाणी माझी दिनचर्या करणार आहे. माझ्याबरोबर कोण-कोण शिष्य येणार आहेत माझी सेवा करण्यासाठी, हे जरा सांगा." तेव्हा शिष्यामध्ये चुळबुळ निर्माण झाली, की 12 वर्ष कृमी पडलेल्या शरीराला आपण स्वच्छ करायचं, गुरु रागावतील ते आपण सहन करायचं. नाही रे बाबा, आपल्याला हे काही जमणार नाही. पण 16 वर्षाचा अत्यंत सुकुमार देखणा असा संदीपकू नावाचा शिष्योत्तम, त्याने काय केलं, गुरुच्या पुढे नतमस्तक झाला. गुरुला प्रणाम केला आणि गुरुंना सांगितलं, की "अरे गुरु महाराज, मी तुमची सेवा करायला तयार आहे." त्यांनी पुन्हा सांगितलं, गुरुनी पुन्हा सांगितलं, की "माझी सेवा करणं फार अवघड आहे बरं दीपक, खूप अवघड आहे आणि तू ती सेवा करताना त्रासून जाशील, परेशान होशील. त्यामुळे आत्ताच नीट विचार कर." पण गुरुला एकदा शब्द दिला आणि त्यांनी त्यांनी होकार दिला गुरु महाराजांना, की "नाही, नाही, मी तुमचा 12 वर्ष सेवा करणार." 12 वर्ष काशीला घेऊन गेला आपल्या गुरूंना. रात्रंदिवस तो सेवा करत राहिला. त्यांना जसं उणवून खायला लागतं तशी भिक्षा मागायची. ती शिजवायची. हो, अगदी उणवून असं त्यांना जेवण द्यायचं. कधी-कधी गुरूंनी त्याला खूप फटकारायचं, खूप रागवायचं, की "काय गरम-गरम देतोयस?" आणि माझी जीभ भाजली. म्हणून थोडं थंड करून द्यायचा, थोडं फुकून द्यायचा आणि तेव्हा तो म्हणायचा, गुरु म्हणायचे, की "अरे काय थंड मला सगळं अन्न देतोस?" मुद्दाम ही सगळी परीक्षा होती. तो शांत राहायचा. ज्या पद्धतीने गुरुनी त्याला सांगितलं त्या पद्धतीनं त्यानं आपलं जीवन सगळं व्यतीत केलं आणि अ, सगळ्या अंगावर आलेले फोड, सगळ्या अंगावर कृमी झालेले ते स्वच्छ केले. दररोज गुरुला स्नान करायचं. दररोज गुरुची अपूर्ण सेवा करायची. तशामध्ये सुद्धा गुरु जर रागावले, तर शांतपणाने ते सगळं सहन करायचं. असं सगळी सेवा 12 वर्ष त्याने त्या काशी क्षेत्रामध्ये केली. काशीला एवढे महादेवाचे मंदिर आहे, काशी विश्वेश्वर आहे, पण त्या ठिकाणी ते कधीच गेला नाही. दीपकाने रात्रंदिवस गुरुची सेवा केली आणि त्यांच्या पायापाशी आपला मोक्ष संबोधिला, मोक्ष समजला आणि 12 वर्ष झाल्यानंतर गुरूचा देह एकदम स्वच्छ सुंदर झाला आणि समोर दीपक उभा राहिला. दीपकाच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला आणि पूर्ण कृपा 12 वर्ष सेवा त्यांना अतिशय निष्ठेनं केली. गुरुचं वंदन करत गुरुला अगदी म्हणजे जपत अशी त्यांनी सेवा केली. गुरु रागावले तरी कुठल्याही प्रकारचं त्यानं केलं.
अशा प्रकारचं गुरुची सेवा एकनिष्ठतेने करणारे जे असतात, ते खरे शिष्य असतात. गुरु अष्टकातील काही निवडक आपण श्लोक आता बघूया. शरीर स्वरूप तथा वाक्कलत्रम यशश्चारुचित्र धनम मेरुतुल्यम मनश्चेन्न लग्नम गुरुरंग ततः किं ततः किं ततः किं ततः काम. सुंदर शरीर, संपत्ती, यश सर्व काही असले तरी मन गुरुचरणी नसेल तर त्या सर्वाचा काहीही उपयोग नाही. शरीर अत्यंत सुंदर आहे, देखणं आहे. तुमच्याकडे खूप संपत्ती आहे, यश आहे, कीर्ती आहे. अगदी म्हणजे सगळीकडे सुप्रसिद्ध अशी तुमची व्यक्तिमत्व आहे. सर्व काही असते आणि तरीही मनामध्ये गुरुचरणी जर लीन नसेल, त्या सर्वाचा काहीही उपयोग नाही. मग आता या गुरुचे लक्षण आपण बघितले, गुरु काय आहेत ते बघितले. गुरु जशा पद्धतीनं आपल्याला सांगतील तसं शिष्यानं वागलं पाहिजे. मग शिष्याची काही लक्षणं आपण आता बघायचंय. तर शिष्याची लक्षणं आहेत विनय. सगळ्यात पहिल्यांदा विनय. विनयानं प्रत्येकाशी तर वागायचंच वागायचं, पण आपल्या गुरुच्या अत्यंत नम्र भावानं, विनयानं त्यांच्या समोर जायचं. त्यानंतर श्रद्धा ठेवायची, पूर्ण श्रद्धा. गुरुवर आपली निष्ठा आणि श्रद्धा पाहिजे बरं. नाहीतर मग तुम्ही जर समजा गुरुची सेवा करत असाल आणि तुमचं मन जर दुसरीकडे कुठेतरी भटकत असेल, तर त्या गुरुसेवेला काहीही अर्थ नाही. म्हणून श्रद्धा पाहिजे, सेवाभाव पाहिजे. सेवाभाव म्हणजे एकाग्रतेनं सेवा आपण केली पाहिजे. आपलं मन इकडे-तिकडे भरकटलं नाही पाहिजे. मग ते काहीही असो, कशाही पद्धतीचं. गुरुने जे सांगितलं, गुरुच्या तोंडातून जे शब्द निघाला, त्या पद्धतीने आपण गुरुची सेवा अखंडपणे केली. आणि शिष्यामध्ये प्रश्न विचारण्याची वृत्ती पाहिजे. कशा प्रकारची, कुठे, नाहीतर नुसतं गुरु जे सांगतात ते ऐकून घेतलं आणि त्याच्यावर जर चिंतन मनन केलं नाही, तर त्या याला काहीही अर्थ नाही. म्हणून प्रश्न विचारण्याची वृत्ती शिष्यामध्ये पाहिजे. त्यानंतर आज्ञापालन. गुरु जसं सांगतील, जे शब्द ते सांगतील त्याप्रमाणे आपल्याला वागता आलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा अहंकार किंवा कुठल्याही प्रकारचं काहीच आपलं अ, अ, पुढे आलं नाही पाहिजे. गुरु जे सांगतील, गुरु जी आज्ञा करतील ती तत्परतेने आपण ऐकली पाहिजे. एकलव्याची गुरुभक्ती आपल्याला माहित आहे, की एकलव्याने जंगलामध्ये ज्या ज्या ठिकाणी गुरु द्रोणाचार्य या सगळ्या राजकुमारांना शिक्षण देत होते, त्या ठिकाणी त्याने आपला बाण न्यायचा आणि बरोबर जसे गुरु सांगतात तसं दुरून त्यानं ते ऐकायचं, श्रवण करायचं. 12 वर्ष झाली आणि एके दिवशी परीक्षा घ्यायचं गुरुने ठरलं, द्रोणाचार्यांनी ठरवलं. आणि लांब असा कुठेतरी 2 मैलावर कुत्रा भुंकत होता. त्या कुत्र्याला भुंकण्याचं थांबवण्याचा आदेश द्रोणाचार्यांनी आधी दुर्योधनाला दिला, त्याला जमलं नाही. मग अर्जुनाला दिला आणि अर्जुनाला पण ते जमना. मग मात्र गुरुला वाटते की आपल्या परीक्षेमध्ये हे दोघेही नापास झाले, बाकीचे तर नापास होणार. पण त्याच्यामध्ये सू सू करीत बाण आला आणि बरोबर अशा पद्धतीने तो बसला की त्या कुत्र्याला इजाही झालं नाही आणि त्याचं भुंकणं बंद झालं. मग आता गुरु द्रोणाचार्याला प्रश्न पडला की हा कोण आहे असा धनुर्धारी, आणि कुत्र्याला इजा न करता अत्यंत सुंदर पद्धतीने त्याच्या तोंडामध्ये तो बाण अडकवला आणि त्याचं भुंकणं बंद झालंय. म्हणून त्यांनी शोध घेतला. कोण आहेस रे म्हणे, बाहेर ये, कोण आहे. मोठ्याने आरोळी दिली. तेव्हा तात्काळ हा भिल्लाचा मुलगा एकलव्य, हा आपला धनुर्धर, हा धनुर्धारी अशा स्वरूपामध्ये तो आला आणि गुरुंना वंदन करून त्याने अनन्य भावाने गुरुला शरण आला. तू कोण आहेस म्हणून विचारल्यानंतर त्याने सांगितलं, मी आपला शिष्य आहे. आता शिष्य, मी तर तुला कधी शिष्य केलं नाही, दीक्षा दिली नाही, ज्ञान दिलं नाही, मग मी तुझा गुरु कसा झाला असं सांगितल्यानंतर तेव्हा त्याने पूर्ण सांगितलं की जेव्हा जेव्हा तुम्ही यांना ज्ञान देत होता तेव्हा मी ते सगळं ग्रहण केलं आणि मी तुमच्याकडून शिकलो. गुरुने सांगितलं की गुरुला न कळत ज्ञान घेतलं हे चुकीचं केलं. अशा पद्धतीने
तू ज्ञान घेऊ नको. कारण गुरु संतोषानं जे देतो ते तुम्ही घेतलं पाहिजे. माघारी किंवा चोरून अशा पद्धतीचं ज्ञान घ्यायचं नाही म्हणून त्यांनी. आता अर्जुनाची शरणागती जर आपण बघितली श्रीकृष्णाच्या बाबतीत, मग तो हतबल झाला पहिल्याच अध्यायामध्ये. त्याचे गलितगात्र देह झाला. शरीर थकलं, मन थकलं आणि त्याने गांडीव फेकून दिला आणि धाडकन रथाच्या खाली उडी मारली. श्रीकृष्ण हे सगळे बघत होते. त्याची विधा अवस्था बघत होते आणि कृष्णाने आता लक्षात घेतलं की याला मार्गदर्शन केल्याशिवाय हा काही सुधारणार नाही. आणि म्हणून अर्जुनाने त्यांना विचारलं की आता मी काय करू नेमकं कृष्णा, आता काय करू. तेव्हा त्याने त्याला उपदेश केला कशा प्रकारे तू वागायचं आहे. तो सगळा उपदेश 18 अध्याय गीतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून अर्जुनाची निष्ठा ही श्रीकृष्णावर होती. त्यांनी जसं सांगितलं तसं जेव्हा त्याने ऐकलं तेव्हा 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन त्याला घडवलं आणि विश्वात्मक देवाचं दर्शन त्याला सहन झालं नाही. तो झुकून गेला आणि त्यांनी हात जोडून देवाला विनंती केली, देवा पूर्वरूपात या आणि मला मार्ग. आणि अशा प्रकारे पदच्युत होणारा, कर्तव्यापासून पदच्युत होणारा श्रीकृष्ण आपला अर्जुन हा श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाने पुन्हा अगदी योग्य ठिकाणी आला. ज्ञानेश्वरांची निवृत्तीनाथावरील निष्ठा होती की ती प्रत्येक गोष्ट ज्ञानदेव जे लिहित होते ते आधी आपल्या गुरूंना वंदन करून ऐकवत होते. ते जर योग्य म्हणाले तरच ते पुढे ओवी योग्य अशी ती सच्चिदानंद बाबा लिहित होते. आधुनिक काळामध्ये गुरु, आई आणि आपले वडील, हे आई वडील जर आपले गुरु प्रथम मानले तरीही आपल्याला ते साध्यता होते. आई वडील हे दोन आपले गुरु, त्यानंतर ते गुरु शिकवणारे म्हणजे शिक्षक, आणि सद्गुरु हे अंतिम गुरु असतात. गुरु म्हणजे केवळ व्यक्ती नव्हे तर जीवनाला दिशा देणारे ते तत्व आहे. जीवनाला योग्य अयोग्य काय आहे, साध्य असाध्य काय आहे, गुरुतत्वाचं सगळं ज्ञान आपल्याला त्यांच्याकडून मिळतं. दीप स्वतः जळतो, दुसऱ्याला प्रकाश देतो. गुरु स्वतः तपतो, शिष्याला घडवतो. आणि म्हणून गुरु म्हणजे गंगेचा प्रवाह स्वच्छ. गुरु म्हणजे चंद्राचा शीतल प्रकाश, जो ते नम्र आपल्या शरीराला शांतता देतो, आपल्या मनाला अगदी होऊन जातो. गुरु म्हणजे जीवनाचा आधार. गुरु हा जीवनाचा आधार आहे. जे काय ते आपल्या जीवनामध्ये संकट आली तर आपण गुरुंना जाऊन सांगतो आणि गुरु म्हणजे परमेश्वराचा साकार अवतार. परमेश्वराकडे जायची गरजच नाही, आपल्या फक्त गुरुकडे गेलं तर आपल्याला सर्व साध्य होतं. म्हणून आपण कितीतरी गोष्टी पाहतो की संत ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुची कृपा मिळाल्यामुळे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला, तो सिद्ध केला, साध्य केला, अमृत अनुभव लिहिला. तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्याचा अनुग्रह मिळाला. समर्थ रामदासांना श्री रामाचा अनुग्रह लाभला. गुरु म्हणजे केवळ व्यक्तिपूजा नाही, गुरु म्हणजे विवेक, ज्ञान, करुणा आणि आत्मजागृती. विवेक, ज्ञान हे तर गुरुपाशी असतच असतं, पण करुणा आणि आत्मजागृती जेव्हा ते त्यामध्ये परावर्तित करतात तेव्हा त्या शिष्याचं जीवन फुलतं. म्हणून अखंड मंडलाकारं व्याप्तं येनं चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव, त्वमेव सर्व मम देव देव, त्वमेव सर्व मम देव देव. जय जय राम कृष्ण हरी, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माधवानंद महाराज.
राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम